हेलो गाइस, वेलकम बैक टू द अनदर मोटर ब्लॉग। और आज इधर ही तानसा लेक के इधर जा रहे हैं। एक बढ़िया जगह पे ऑफ रोडिंग ट्रेल है, वहाँ पे छोटी सी राइड है। ब्रेकफास्ट राइड ये होनी थी पर अभी ये इवनिंग राइड हो चुकी है। लेट्स सी, चलो अभी चलते हैं, सीधा मोटर ब्लॉगिंग सेटअप में मिलते हैं। सो गाइज, फायनली आलेल्या ट्रॅफिकमधून बाहेर, लवकरच लागू विरार फाट्यावरून हायवेवर। बाकी बोगनवेल आहे जिकडे तिकडे, बोगनवेल बोलतात का काय माहीत नाही, याला बघूया आपण, करेक्शन करून टाकू। पण आता इकडून विरार फाट्यापर्यंत मस्त रस्त्याच्या सेंटरला अशीच व्हाईट, पिवळी, पिंक फुलं असणार आहेत। त्या नजाऱ्याचा आस्वाद घेत पोचूया आपल्या डेस्टिनेशनवर। ट्री व्यू विरार फाट्यात घुसताना आणि निघतानाचा एक बेस्ट असा व्ह्यू आहे हा। तर संडे असल्यामुळे थोडी ट्रॅफिक आहे आज, बघूया कसं काय। कदाचित हायवेला तर आपल्याला आता ड्रोन शॉट घेता येणं थोडं कठीणच दिसतंय, पण आपण त्या आपल्या ज्या रिव्हर वाल्या लोकेशनवर पोचल्यावर तिकडे तर आपल्याला नक्कीच ड्रोन उडवायला भेटेल। बाकी समोर दिसत आहे आपल्याला तुंगारेश्वर च्या डोंगर रांगा, त्याचा की जवळपास छोटा मोठा एंड इकडे होतो। आणि विरार फाटा पुढच्या 1 मिनिटात आपण असू मेन हायवेवर। मग थोडी राईड करण्यामध्ये वेगळीच मजा येईल। पाणीच नाही घेतलं आपण, पाणी घ्यायला पाहिजे होतं गाईज, पाणी घ्यायला विसरलेले आहेत। सो एक पाण्याची बाटली घेऊया। फायनली प्रॉपर हायवेवर लागलेले आहेत, पण हायवेवर रोडचं काम चालू असल्यामुळे एकच लेन आहे चालू आणि एक लेन त्या बाजूने। बघू आता काय होते। आपल्या लोकेशन पर्यंत आपल्याला ट्रॅफिक मिळणार नाही आहे। ठीक आहे, आता प्रॉपर रस्ता चालू झालेला आहे, काम जोरदार चालू आहे। हम मोदी जी को लाने वाले हैं, हम मोदी जी को लाने वाले हैं। रेतीला मस्त गाड़ी क्रूज होता है।
18-77ला क्रूज होत आहे, पण कॉन्फिडन्स प्रॉपर आहे. 70-80 मध्ये क्रूज करण्यामध्ये काहीच टेन्शन नाही आहे. विथ पिलियन आहे, परफेक्ट बाईक, ॲव्हरेज बेस्ट बाईक आहे ही टुरिंग करण्यासाठी. बेस्ट इन क्लास सस्पेन्शन, 40चा असा मस्त ॲव्हरेज आणि 70 ते 80 क्रुझिंग स्पीड. सिंगलच असेल तर 110 पर्यंत पण आपण मारू शकतो. सो बेस्ट अशी बाईक आहे एंट्री लेवल टूरिंगसाठी. एक्सपल्स ने हमें कभी नाराज नहीं किया है. गाइस, फायनली आपला खानवेड्याचा टोल आलेला आहे. पण आपल्यासाठी काही टेन्शन नाही मिळत, आपल्यासाठी कोणताच टोल नाही आहे. बाईक असल्याचा हा एक वेगळाच फायदा आहे की कोणत्याच टोल नाक्यावर आपल्याला थांबावं लागत नाही आणि आपण असे सुर करून निघून जातो. आहे मित्रांनो, समोरून पण गाड्या येत असल्यामुळे गाडी थोडी कंट्रोलमध्ये चालवावी लागत आहे. पाहिजे तशी पळवता येत नाही आहे गाडी. काय ना, डेव्हलपमेंट पण आपल्यासाठीच होत आहे. बाकी फुल असा जंगल एका बाजूला. फायनली मिळालेला आहे मोकळा असा रोड. इकडे आपण आजचा आपला अधिकतम स्पीड पण टच केलेला आहे, जो की आहे 85, 80, 90. ओहो मस्त असा मोकळा रोड. बाईक आणि हा कॉकपिट व्ह्यू जबरदस्त. ढकाळे सोडलेला आहे. लवकरच आपल्या लोकेशनला पोहोचूया आणि घेऊया मस्त असे ड्रोन शॉट्स. आता इकडे रस्त्यात टाइम करण्यात नाही, कारण की जसं जसं 6 वाजत येतील, 5:30 वाजलेले आहेत. सन खाली जाईल आणि मस्त असा गोल्डन आवर होईल आणि गोल्डन आवरमध्ये आपण मस्त असे ड्रोन शॉट घेऊया नदीच्या पॅरलल बाईक चालवून. चलो, ऑल इज वेल. विंडशील्ड बदलण्याचा खूप फायदा झालेला आहे. एक लूक पण मस्त आलेला आहे बाईकला आणि विंड ब्लास्ट पण कमी झालेला आहे. जरासा हा एक लँडस्केप, रस्ता लांबच पडस पाडा, जोड पाडा. आणि श्रीदत्त गेलेला आहे मागे, तेव्हा कॅमेरा चालू नव्हता. पाडोस पाडा आलोली. बट आपलं लोकेशन पुढे आहे,
पहिले ते एक्सप्लोअर करू, सनसेट एन्जॉय करू, मग जाऊया ब्रेकफास्ट करायला. इव्हनिंग स्नॅक्स खायला. ब्रेकफास्ट नाही बोलता येणार आपल्याला याला, इव्हनिंग स्नॅक्स घेऊया. लोकेशन तो आ चुकी है गाइज. आपली लोकेशन फायनली आलेली आहे. आपल्याला जिकडे जायचं होतं फक्त 2 किलोमीटर आहे पुढे. सो जाऊया, पण त्याआधी बघूया विठ्ठल कामत लागणार आहे रस्त्यात, तर काहीतरी स्नॅक्स घेऊन जाऊया आणि तिकडे सनसेट एन्जॉय करूया. चालेल ना? हम पाहायला लागेल. विठ्ठल कामत मध्ये पोचलेले आहेत. हे न्यू विठ्ठल कामत आहे. विठ्ठल कामत से हमने लिए है ये स्नैक्स और साइज जी भी रेडी है. हाँ, और मैं भी रेडी हूँ. अभी बढ़ते अपने स्पॉट पे. दाबू ना कुछ, जल्दी से पहुँचते. सो गाइस बाइक पे बैठते हैं. बाईकवर बसूया. बाईक स्टार्ट करून. हां, पेपर प्लेट घ्यायला काय दही कसं टाकणार एवढं आहे का विचार? पेपरची गोल प्लेट. एक मिनट. हाँ बस. सो गाइस, नको नको नको, वापस मेन हायवे की तरफ. 2च मिनटावर आहे. 2 मिनटावर किंवा 2च किलोमीटरवर आहे आपलं लोकेशन. सो पोचूया लवकरात लवकर. बघूया आता इकडे खाली कसं उतरायचं आहे. हा, हेच ना, तेव्हा इकडेच गाडी थांबवलेली ना. हा, हेच आहे, हेच आहे. तिकडून पण रस्ता आहे का? So guys, finally off-roading. अरे आडवा काढायचा तर बस. चल ये फाइनली ट्रेल पे आ चुके हैं.
हा हा, इकडून तर रस्ता नाही दिसत, तिकडून तसं तसं जायला लागेल. हा, इकडून रस्ता ना, असे आपले फॉलो शॉट घेऊ दोघांचे, असं इकडून तिकडून. हा का नाही चढणं. सो गाइस, बेहतरीन ऐसे टेरेन पे आ चुके हैं. जालिम लग रहा है एकदम. जालिम वाटतंय का नाही तुला? हा, ठीक आहे. खदान आहे, खदान. खदान होती ही. हा, उतर. इकडे थांबू. तो गाइस फाइनली एक ज़बरदस्त लोकेशन पे आ चुके हैं और सामने हो रहा है सनसेट. कधी इकडे आलेच नव्हते ना. सही आहे ना. पण खुर्च्या आता बाईकवर कुठे.
फाइनली ये व्यू था, इस व्यू के लिए आए थे और एक बेहतरीन इवनिंग हमने यहाँ बिताई। बस इतना ही है इस व्लॉग में, बाकी ड्रोन शॉट तो आपने एंजॉय कर लिए रहेंगे। व्लॉग यहाँ एंड करता हूँ, मिलेंगे ऐसे ही एक अलग अनएक्सप्लोर लोकेशन पे।